is a good God. देव चांगला देव आहे. Amen. हालेलुया. And all the disciples said, Amen. सर्व शिष्य म्हणतात आमेन. Praise God. हालेलुया. Do not frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागू नका. We have been on this subject for quite some time. आणि बऱ्याच दिवसांपासून या संदेशावर आपण आहोत. But I believe God is blessing each one of us. पण माझा असा विश्वास आहे की या संदेशातून देव आपल्याला सगळ्यांना आशीर्वादित करत आहे. Application brings blessings. आणि संदेश जेव्हा आपण ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो किंवा तो वापरायला लागतो त्याच्यानंतर आपल्या जीवनात आशीर्वाद येतात. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Do not frustrate the grace of God. परमेश्वराच्या कृपेला कंटाळवाणं वागू नका. We'll open our Bibles to 1 Samuel 25, 32 and 33. 1 शमूएल 25, 32 आणि 33 वर आपलं बायबल सगळ्यांनी उघडावं. And David said to Abigail, Blessed be the Lord God of Israel, which sent thee this day to meet me. And blessed be thy advice, and blessed be thou which hast kept me this day from coming to shed blood, and from avenging myself with my own hand. 1 शमूएल 25, 32 आणि 33. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो आणि तुझा बोध आशीर्वादित होवो. आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो. Praise the Lord. Hallelujah. We saw how grace was mightily working in the life of David. आपण पाहतो की दाविदाच्या जीवनामध्ये कसं महान रीतीने परमेश्वराची कृपा कार्य करत होती. This is not the salvation grace, आणि तारणाची कृपा नाहीये, but it is the works पण काम, on which God's grace falls. ज्या कामांवर देवाची कृपा पडते ते काम. There is first level of righteousness, but there is also second level of righteousness. त्यामध्ये पहिला टप्पा एक नीतिमत्तेचा किंवा धार्मिकतेचा आहे, तर एक दुसरा टप्पा देखील नीतिमत्तेचा आणि धार्मिकतेचा आहे. Righteousness is a free gift, नीतिमत्ता हे एक मोफत दिलेलं दान आहे. but we need to work out that righteousness. पण आपण ती नीतिमत्ता किंवा ती धार्मिकता आपल्या जीवनामध्ये आपण ती वापरली पाहिजे, त्यावर आपण कार्य केलं पाहिजे. If we want the grace of God to fall on our lives. जर खरोखर आपली इच्छा असेल की देवाची कृपा आपल्या जीवनावर पडावी तर. So the first point was तर पहिला मुद्दा मी सांगितला तो असा होता, how grace saves us. कशा पद्धतीनं कृपा आपल्याला वाचवते. What was the second point? मग दुसरा मुद्दा काय होता, How not to frustrate the grace of God. कशा पद्धतीनं देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागायचं नाही. Third point, तिसरा मुद्दा, how to frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळवाणं कसं वागतात, तो तिसरा मुद्दा होता. Amen. आमेन. That means we can frustrate the grace of God. याचा अर्थ असा लागतो की आपण देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागू शकतो. Because Paul says, I have not frustrated the grace of God. कारण पौल म्हणतो की मी देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं कधी वागलेलो नाही. Many times बऱ्याच वेळेला we feel आपल्याला वाटतं that we don't need God's grace. की आपल्याला किंवा मला देवाच्या कृपेची मला काही गरज नाही. I can do it on my own. मला जमतंय सगळं, मला सगळं होतंय, मला काही देवाच्या त्या एक्स्ट्रा कृपेची वगैरे मला गरज नाही. You cannot live joyfully without the grace of God. परमेश्वराच्या कृपेशिवाय तुम्ही आनंदी जगू शकणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Because there are Christians who are not joyful Christians. का असे काही ख्रिस्ती आहेत ना की जे अजिबात आनंदी नाहीयेत, ख्रिस्ती आहेत पण अजिबात आनंदी नाही. Because they are working to the bone. कारण की ते इतकी कामं करतात, हाडं ठिसूळ होईपर्यंत काम चाललंय. And that's why म्हणून they are not happy Christians. ते आनंदी ख्रिस्ती नाहीयेत. Happy is the Christian who depends entirely on God. असा ख्रिस्ती आनंदी असतो की जो पूर्णपणे देवावर अवलंबून राहतो. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. So Nabal we saw. तर नाबालाचं जीवन आपण पाहिलं. Nabal means fool. नाबाल म्हणजे मूर्ख. I told you मी last तुम्हाला week. सांगितलं, गेल्या सोमवारी मी तुम्हाला सांगितलं की नाबाल म्हणजे मूर्ख. Nabal means he's a fool, greatest fool. नाबाल म्हणजे सगळ्यात मोठा मूर्ख, ज्याला मराठीत महामूर्ख म्हणतात, तो महामूर्ख म्हणजे नाबाल. Amen. हालेलुया. And sometimes कधी कधी as a believer विश्वासू या नात्यानं you might come across many Nabals. कदाचित तुमच्या जीवनात तुम्हाला अनेक नाबालांना तोंड द्यावं लागेल किंवा अनेक नाबाल तुमच्या जीवनात उभे पण राहतील. And at times आणि कधी कधी we have Nabals in our midst also. आपल्यामध्ये नाबाल असतील. Praise God. म्हणजे तोंड देणं आणि त्यांना बाहेर जाऊन भेटणं तर लांबच, कधी कधी आपल्यामध्ये पण नाबाल निघतात. And Nabals, many times we see they provoke people of God. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो की नाबाल जे असतात ते परमेश्वराच्या लोकांना उस्कवायचं काम करतात. And Paul says, do not put a stumbling
block on any occasion आणि पॉल म्हणतो की कुठल्याही प्रसंगी तुम्ही अडचणीचा धोंडा निर्माण करू नका. that your brother should fall. तुम्ही स्वतः कुणासाठी देखील अडचणीचा धोंडा बनू नका की समोरचा भाऊ तुमच्यामुळे पडावा. We need to live in such a way अशा पद्धतीने आपण जगायचं that we should not be a stumbling block to any man or woman. की आपण कुठल्या माणसासाठी किंवा कुठल्या पुरुषा स्त्रीसाठी आपण कधी अडचणीचा धोंडा बनता कामा नये. Especially those people who are striving to do something for God. आणि खास करून अशी माणसं की जी देवासाठी काहीतरी करायला झटतायत अशा माणसांसाठी. And even those people who are striving to live a righteous life. आणि खास करून अशी काही माणसं असतात ना की जी नीतिमान जीवन जगायला झटतायत त्यांच्यासाठी. If you find somebody जर असा कोणी तुम्हाला सापडला struggling but trying and striving to live a righteous life, की झटत आहे, संघर्ष करत आहे, पण कसंही करून त्याला नीतिमान जीवन जगायचंय, what you need to do, तुम्ही काय करायची गरज आहे? instead of us putting a stumbling block before him, we should put a stepping stone for him. आपण त्याच्या समोर अडचणीचा धोंडा ठेवायच्या ऐवजी त्याला एक वर चढायची अजून पायरी द्या ना. Praise the Lord. Hallelujah. It will be a great benefit for the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या देहासाठी मग हा मोठा आशीर्वाद ठरेल. As it is, there are many carnal Christians. एक तर अनेक दैहिक ख्रिस्ती अलीकडे झालेले You आहेत can meet many traditional Christians. आणि अनेक पारंपरिक नामधारी ख्रिस्ती लोकांना पण आपण खोऱ्यानं भेटतो. They are very hard nuts to crack. आणि अतिशय कडक कवच असलेली ती माणसं असतात की जी तुटत नाही. They can be more dangerous than unbelievers. आणि अविश्वासू माणसांपेक्षा हे असले जे असतात ते जास्त धोकादायक असतात. They are not very easy to change. आणि ते काही फारसे सोप्या पद्धतीनं बदलणारे नसतात Because they are like the Pharisees. कारण ते पुरुषांसारखे असतात. Self-righteousness. ते स्वधार्मिकता स्वनीतिमत्ता या नियमांवर चालणारे असतात. When a person has self-righteousness, एखाद्या माणसामध्ये जेव्हा स्वधार्मिकता किंवा स्वनीतिमत्ता असते a time comes he will not value even Jesus. त्याला वेळ येते अशी की तो माणूस येशूलाही किंमत देणार नाही. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? So we need to live in such a way तर आपण अशा पद्धतीनं जगायचं that no matter what, की काही जरी झालं we will not be a stumbling block to anybody's progress in God. तरी परमेश्वरामध्ये कुणाची देखील जी काही वाढ होत आहे त्या वाढीत आपण अडचणीचा धोंडा बनता कामा नये. There are people who go to extremes. काही माणसं अगदी टोकापर्यंत जातात. They do wrong and encourage others also to do wrong. स्वतः चुकीचं करतात, इतरांना पण चुकीचं करायला सांगतात किंवा इतरांना चुकीचं करायचं मार्गदर्शन करतात. If we cannot do right, let us not do wrong. पण मी काय म्हणतो, आपल्याला जर योग्य ते काम करता येत नाहीये ना तर मग गपचूप बस ना, चुकीचं काम पण करू नको ना. Praise the Lord. Amen. योग्य करता येत नाही म्हणून चुकीचं करायला कशाला जातो? तुला योग्य करता येत नाही ना, मग तू निमूड बस. And there are still others आणि असे काही माणसं who असतात will provoke you so much की जी तुम्हाला येऊन येऊन इतकं उस्कवतील that you will be about to lose your spirituality. की शेवटी तुमच्यातली सगळी आत्मीयता किंवा आत्मिकपणा आध्यात्मिकपणा सगळा तुमच्यातला निघून जाईल. We need to be very careful in these areas. असं नाही, हे जे काही भाग असतात त्या भागांमध्ये आपण अतिशय सांभाळून राहायला हवं. Amen. As it is, we are walking in the narrow road. एक तर आपण अगोदरच त्या छोट्या रस्त्यावर चालत आहोत. As it is, both the hands are full with God. एक तर आपले दोन्ही हात भरलेले आहेत. As it is, both the hands are full, striving ourselves to reach heaven. एक तर आपले दोन्ही हात भरलेले आहेत, आपण स्वतः छोट्या रस्त्यावर चालत आहोत आणि जेमतेम आपण स्वतः संघर्ष करून स्वर्गात पोहोचणार आहोत. Where we have time to mess around in somebody else's life and ruin them. आपल्याला कुठे वेळ आहे कुणाच्या तरी जीवनामध्ये जाऊन त्याची बर्बादी करायला वेळ आहे आपल्याला? Amen. आमेन. As it is, our road itself is narrow, the gate is narrow, it is straight. एक तर आपल्यासाठीच रस्ता किती छोटा आहे, दार किती छोटा आहे, सरळ रस्ता आहे, आपले हात भरलेले आहेत, आपण स्वतः स्वर्गापर्यंत पोहोचायला इतके झटतोय. Amen. Amen. If we cannot make somebody's life, we have no right to disturb his walk also, no matter how slow he walks in the kingdom of God. आपल्याला जर कुणाचं जीवन बनवता येत नसेल तर आपल्याला काही हक्क नाही की आपण त्याच्या जीवनामध्ये जाऊन लुडबुड करून त्याची बर्बादी करावी. भले तो हळूहळू चालत असेल, त्याला चालू दे हळूहळू आणि पोहोचू दे स्वर्गात. What did Jacob say? याकोब काय म्हटला? Esau, you go in front. की एसावा तू पुढे जा, I have my small kids and lambs with me. माझी सगळी लहान लहान गुरंढोरं मेंढरं माझ्या बरोबर आहेत I will walk in their own pace. आणि मी त्यांच्या गतीनं चालणार आहे, तू पुढे हो. Because Esau had come on a horse. कारण की एसाव घोड्यावर आला होता And he said, आणि एसाव म्हटला come on, Jacob. की याकोबा चल We will go together. आपण एकत्र जाऊया. Jacob तर said, याकोब म्हटला you take your speed. की तू तुझ्या वेगानं ये, I have to move with my flock. मला माझ्या कळपाबरोबर जायला लागेल. Praise the Lord. हालेलुया. Amen. तू तुझ्या गतीनं ये, मला माझ्या कळपाबरोबर राहून माझ्या कळपाच्या स्पीडनीच मला जायला लागेल. Praise the Lord. आमेन आमेन.
If we cannot make somebody to walk straight, जर आपल्याला एखाद्याला सरळ चालवायला जमत नाहीये let us never get in their way of walk. तर त्यांच्या चालणुकीच्या मार्गात जाऊच नका Let us not disturb their walk. आणि त्यांचं जे काही चालणं आहे त्याला कशाला तुम्ही Let विचलित us करा- never make somebody's life a trouble. त्याला कशाला तुम्ही विचलित करायला जाताय कशाला एखाद्याचं जीवन तुम्ही त्रासमय करताय Amen. Amen. We should not make another believer's life difficult. समोरच्या विश्वासू माणसाचं जीवन आपण अवघड करायचं नसतं Because as it is, they are striving and struggling and fighting against the devil, fighting against the evil standard of the world to enter heaven. कारण एक तर ते स्वतः इतके झटतायत खपतायत संघर्ष चाललेला आहे समाव त्यांचं ते करतायत आणि सैतानाशी झुंजतायत आणि सगळं करून करून त्यांचं चाललेलं आहे We need to encourage them. We need to be a Barnabas to somebody. तर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ना आपण त्यांच्यासाठी बर्णबा बनायला पाहिजे ना But then, पण मग people like Nabal, नाबाला सारखी काही माणसं असतात they make our life more difficult. आपलं जीवन अजून अवघड करून जातात नाबाला सारखी माणसं But let it be so. पण असू दे We should not become a Nabal. आपण स्वतः नाबाल व्हायचं नाही We are Davids. आपण दावीद आहोत We are the Davids of God. आपण देवाचे दावीद आहोत Nabal is here today, tomorrow he will be no more. नाबालाचं काय नाबाल आज इथे आहे उद्या नाबाल नसेल तो जाईल He is a foolish man. नाबाल मूर्ख आहे He रे will die in 10 आणि days. नाबाल 10 दिवसात मरणार आहे तू नाबालाला घेऊन काय बसलाय You have a vocation, you have a calling, you have the hand of God, you have the anointing of God. तुझ्यावर पाचारण आहे तुझ्यावरती देवबापाचा हात आहे तुझ्यावर अभिषेक आहे देवबाप तुला बोलवत आहे Paul says, Paul म्हणतो, each one of us has to give an account to God. आपल्यातल्या प्रत्येकाला देवाला हिशोब द्यायला लागणार आहे Each one. प्रत्येकाला हिशोब द्यायला लागणार आहे Jesus said, येशू बोलला whosoever shall offend one of these little ones, जो कोणी यातल्या एखाद्या लहानातल्या लहानाला देखील काही विरोध करेल किंवा पडायचं कारण the बनेल little ones who believe in me, अगदी लहानातला लहान जो माझ्यावर विश्वास ठेवत आहे it is better for a millstone to be tied around his neck and drown him in the Sea of Galilee. त्याच्यासाठी अडचणीचा धोंडा तू बनत असशील तर तू स्वतः जात्याची तळी बांधून घे आणि समुद्रामध्ये बुड आणि मर हालेलुया Amen. आमेन Least ones. अगदी लहानातला लहानपण And how dare Nabal touch an anointed man of God like David? आणि नाबालामध्ये काय हिंमत आहे की दाविदासारख्या अभिषिक्त सेवकाला जाऊन त्यांनी हात लावावा Today, आज there are people criticizers who criticize men of God. असतात अशी माणसं आज पण अशी माणसं आहेत की जी देवाच्या सेवकांना नावं ठेवून त्यांची निंदा करतात And if the men of God are not mature and strong and grounded in the word of God, आणि ते देवाचे सेवक जर देवाच्या शब्दामध्ये मुळावलेले नसले खंबीर नसले then they are easily shaken. तर ते अगदी सहजरित्या हदरतात See, in the morning I was speaking to somebody. सकाळी मी कोणाशी तरी बोलत होतो I said, it is not only the anointing that is important. आणि these days. बोलताना मी त्यांना म्हणतो की अरे अलीकडच्या दिवसांमध्ये फक्त अभिषेक महत्वाचा नाहीये That's what God told me in prayer. देव मला प्रार्थनेमध्ये असं म्हटलं People are only running after anointing, की लोक केवळ अलीकडे अभिषेका मागे धावतायत but they are not running after wisdom. पण जे ज्ञान आहे त्या ज्ञानामागे लोक जात नाहीत Wisdom is calling in the street. लिहिलंय ना ज्ञान रस्त्यावर ओरडतंय Who is ready to take? ज्ञान रस्त्यावर ओरडतंय की मला कोण घेऊन जायला तयार आहे Wisdom. ज्ञान If you have 30% of anointing but 70% of wisdom, Hallelujah. you can survive. 30% अभिषेक आणि 70% ज्ञान मी म्हणतो तुझी गाडी चालेल But if you have 70% of anointing and 30% of wisdom, you cannot. पण 70% अभिषेक आहे पण ज्ञान अजिबात नाही सुज्ञता अजिबात नाही किंवा सुज्ञता 30%च आहे तर तुझी गाडी काही नीट चालायची नाही David was an anointed man of God, दावीद देवाचा अभिषिक्त सेवक होता but prudence is पण important. सुज्ञता गरजेची आहे Men of God fall, their families break. Why? Because देवाचे- they are anointed, very much anointed, but in prudence they lack. देवाचे सेवक पडतात त्यांचे परिवार फूट पडून पडतात कोसळतात का कारण त्यांचा अभिषेक खूप आहे पण जिथं वापरायला हवं तिथं शहाणपण आणि सुज्ञता वापरलेली नाही Anointing cannot cover prudence. Prudence will definitely cover anointing. अभिषेक सुज्ञतेला झाकणार नाही पण तुमच्यामध्ये सुज्ञता ज्ञान किंवा शहाणपण असेल तर ते अभिषेकाला झाकून घेईल I'm telling you with all honesty, मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगतो God has given me wisdom. देवाने मला ज्ञान दिलंय That's why I'm surviving till today. म्हणून आजपर्यंत मी टिकून आहे Yes, anointing is there. हा अभिषेक माझ्यावर Without the आहे anointing, we won't have 25,000 members. अभिषेक माझ्यावर आहे अभिषेकाशिवाय 20 25 हजार मेंबरशिप उगीच येते का Amen. आमेन But wisdom. पण ज्ञान
Wisdom in the family, wisdom in the world, wisdom among wicked people, wisdom among Nabals. जगामध्ये ज्ञान पाहिजे, परिवारामध्ये परिवार चालवताना ज्ञान पाहिजे, नाबाल समोर आले तर त्यांच्याशी कामकाज करताना ज्ञान पाहिजे. Wisdom to talk with King Ahab. आहाब राजाशी बोलायची वेळ आली तर ज्ञान Wisdom to पाहिजे. talk with Queen Jezebel. इस्रायल राणीशी बोलायची वेळ आली तर ज्ञान पाहिजे. Amen. आमेन. Otherwise, you'll be running like Elijah. every नाही तर time एलिया सारखे तुम्ही पळत राहाल दर वेळेला with the anointing. अभिषेक घेऊन. David says, "This day I'm anointed, yet I am weak." दावीद म्हणतो आजच्या दिवशी मी अभिषिक्त तरी अशक्त. Very important. फार महत्वाचं वाक्य One day we दावीद will बोलला. speak on prudence and anointing. एके दिवशी मी सुज्ञता म्हणजे ज्ञान किंवा शहाणपण आणि अभिषेक हा विषय घेईन. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. Never become a stumbling block to anybody. कधीही कुणासाठी अडचणीचा दोंडा बनू नका. Some of the cell leaders, they have written to me, काही सेल लीडर्सनी मला लिहिलंय, "Oh, the people who are over our head, they are really cornering us." आमच्या डोक्यावर जी माणसं आहेत ती खरोखर आम्हाला फारच अवघड परिस्थितीमध्ये टाकतात. I said, "Don't worry, I will pray for तर you." मी त्या सेल लीडर्सना म्हटलो की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. If you are a leader, तुम्ही जर लीडर आहात you need to be able to drive your people under you in a correct way. तर तुमच्या हाताखाली तुम्ही लोकांना व्यवस्थित चालवायला शिका ना. Amen. आमेन. Nabal, fool, नाबाल मूर्ख, greatest fool. महामूर्ख. If you open your Bibles to Isaiah 32, यशया 32वा अध्याय जर आपण काढला, 5 and 6. यशया 32, 5 आणि 6. The vile person shall be no more called liberal, nor the churl said to be bountiful, for the vile person will speak villainy, and his heart will work iniquity, to practice hypocrisy, and to utter error against the Lord, to make empty the soul of the hungry, and he will cause them to drink of the thirsty to fall. यशया 32, 5 आणि To 6. fail, sorry, and he'll cause the drink of the thirsty to fail. यशया 32, 5 आणि 6. मूर्खाला थोर असे पुढे म्हणणार नाहीत आणि कंजूषाला उदार म्हणणार नाहीत, कारण मूर्खपण बोलेल आणि त्याचे हृदय अधर्म आचरायला व यहोवा विरुद्ध भ्रांतीच्या गोष्टी बोलायला व भुकेल्याचा जीव रिता करायला आणि ताणलेल्याचे पाणी नाहीसे करायला अन्याय करील. Vile person. मूर्ख. In Hebrew, vile means fool. हिब्रू भाषेमध्ये वाईल म्हणजे मूर्ख. Vile means Nabal. वाईल म्हणजे नाबाल. To be foolish. मूर्खासारखा वागतो, मूर्ख आहे. In English, you can say a fading fool. इंग्लिश मध्ये असं म्हटलं जाऊ शकतं की जो नाहीसा होणारा मूर्ख आहे. That's what the dictionary says. Fading fool. डिक्शनरी मध्ये शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ आहे फेडिंग फूल म्हणजे नाहीसा होणारा मूर्ख. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, a fool will fade away. मूर्ख हळू करून नाहीसा होईल, A wise will rise up. पण शून्य उभा राहील. आमेन. Fading fool. In 10 days, Nabal faded away. नाहीसा होणारा मूर्ख 10 दिवसात नाबाल नाहीसा झाला. Foolishness speaks about temporal life. मूर्खता किंवा मूर्खपणा तात्पुरत्या जीवनाविषयी बोलते. Amen. Amen. These ungodly fools will be no more heroes after some time. हे अभक्तिमान मूर्ख काही दिवसांनंतर हिरो राहणार नाहीत. Nabal was a hero, नाबाल हिरो होता, but he is a fading fool. पण नाहीसा होणारा मूर्ख. Amen. आमेन. They will speak foolishness. They will scheme some plans and wicked plans against anointed men of God. देवाच्या अभिषिक्त सेवकांविरुद्ध हे असले मूर्ख योजना करत राहणार, युक्त्या कुयुक्त्या करत राहणार. And it says, आणि लिहिलंय to make empty the soul of the hungry. की जे भुकेले आहेत त्यांचा जीव रिकामा करणार. A fool can never bless you मूर्ख माणूस तुम्हाला कधी आशीर्वादित करू शकणार नाही, because he is empty himself. कारण तो स्वतः रिकामा आहे, तो तुला काय देणार आहे? If he is empty himself, how can he feed you? तो मूर्ख स्वतः रिकामा आहे, तो तुला काय खायला घालणार? That's why here it says, म्हणून लिहिलंय the vile person, मूर्ख माणूस he cannot feed the soul that is hungry. मूर्ख माणूस भुकेल्याचा जीव रिताच ठेवणार आहे And he will cause the drink of the thirsty to fail. आणि ताणलेल्याचे पाणी नाहीसे करणार आहे. Those who are ungodly, those who say God does not exist, they are fools. जे असं म्हणतात, जे अभक्तिमान आहेत आणि म्हणतात की परमेश्वर नाहीच आहे, जिवंत देव अस्तित्वात नाहीच आहे, ते मूर्ख आहे. Bible says, बायबल म्हणतं a fool says there is no God. मूर्ख म्हणतो की देव नाही. Amen. बायबल मध्ये लिहिलंय.
And here it says, इथे लिहिलंय to make empty the soul of the hungry, and he will cause the drink of the thirsty to fail. भुकेल्याचा जीव रिता करायला, तहानेल्याचे पाणी नाहीसे करायला हा मूर्ख अन्यायच करे. The wild person shall be no more called liberal. मूर्ख माणसाला कंजूसच म्हटलं जाईल, उदार नाही. Conjuse. कंजूस. A fool will always be stingy. मूर्ख माणूस नेहमी कंजूसच असणार, कधी उदार मनाने देणार नाही. A foolish person will always be stingy even in sharing the word of God. मूर्ख माणूस देवाचं वचन सांगण्यामध्ये सुद्धा कंजूसच असणार, देवाचं वचन पण भरभरून सांगणार नाही कोणाला. He will not be called liberal, त्याला उदार म्हटलं जाणार नाही. nor the churl. Churl means stingy. He Tala- shall never, somebody who withholds things, he shall never be called bountiful. आणि त्याला कधीही उदार म्हटलं जाणार नाही. त्याला कधीही हा सढळ आहे, हा भरपुरीना आहे असं म्हटलं जाणार नाही. तर हा कंजूसच असणार आहे. Praise the Lord. आमेन. Read Jeremiah 17, 9 to 11. इर्मया 17:9 ते 11 वाचूया. Read 11th verse. इर्मया 17:11. As a partridge that broods but does not hatch, so is he who gets riches but not by right. It will leave him in the midst of its days, and at his end he will be a fool. इर्मया 17:11 वचन. जो संपत्ती मिळवतो पण न्यायाने ती मिळवित नाही तो, आणि जशी तितर जी अंडी आपण घातली नाहीत त्यावर बसते तसा आहे. ती संपत्ती त्याच्या आयुष्याच्या दिवसांच्या मध्यात त्याला सोडील आणि त्याच्या अंतकाळी तो मूर्ख ठरेल. How true it is. किती खरं आहे. Like the partridge, एखाद्या त्या पक्षिणीप्रमाणे, त्या तितरीप्रमाणे she sits not on her eggs, on somebody else's eggs. ती स्वतःच्या अंड्यांवर बसलेली नाही, ती दुसऱ्यांच्या अंड्यावर बसली आहे. Just imagine a hen sitting on somebody else's eggs, कल्पना करा, एखादी कोंबडी दुसऱ्याच्या अंड्यावर बसली, thinking all this is mine. असं समजून की हे सगळं माझं आहे. एक दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 30 दिवस झालं, आता पक्षी येणार. And then the real mother comes and takes away all her chicks, and this one is left there. आणि मग खरी आई येते आणि सगळ्या पिल्लांना घेऊन जाते आणि ही तशीच राहते. So also is the one who gets his riches, and but he will not be there alive to enjoy those riches. जो संपत्ती मिळवतो पण न्यायाने मिळवत नाही, त्याची गत अशीच आहे. Nabal's case, नाबालाचं उदाहरण. all that money he had, तो सगळा पैसा त्याच्याकडे जो होता it became somebody else. तो आणि कुणाचा तरी झाला. Whose? कोणाचा? David's. दाविदाचा. Because he got married to Abigail, कारण दाविदाने अबिगेलशी लग्न केलं ना. and he doesn't say anything about having children and all that. आणि नाबालाला आणि अबिगेलला काही संतान झालेलं होतं का, मुलं होती याचा काही उल्लेख नाहीये. So all the property came to David. तर अबिगेलचं लग्न दाविदाशी झाल्यानंतर दाविदाला सगळी त्याची प्रॉपर्टी मिळाली. Praise the Lord. हालेलुया. It happens होतं असं. when we become fools. जेव्हा आपण मूर्ख होतो, The moment we act foolish, त्याला जेव्हा आपण ज्या क्षणाला मूर्खासारखे वागतो, all our wealth is ready to fly away. आपली सगळी संपत्ती उडून जायला तयार असते. All our blessings will fly away. आपले सगळे आशीर्वाद उडून जायला तयार असतात. But when we become wise, पण जेव्हा आपण सुज्ञ बनतो, all will remain intact. तेव्हा सगळं व्यवस्थित सुरक्षित राहतं. That means म्हणजे a fading fool is a person who works very hard from morning till night to accumulate things, but he will not be around to enjoy those things. याचा अर्थ नाहीसा होणारा जो मूर्ख आहे तो सकाळपासून रात्रीपर्यंत संपत्ती मिळवण्यामागे झटत असतो, खपत असतो, पण ते त्याच्याबरोबर टिकणार नाहीये. Like when Jesus was around, जसं येशू जेव्हा होता, there was this fellow who came to Jesus, एक माणूस येशूकडे आला and he said, आणि म्हणाला, tell my brother to divide his inheritance equally between both of us. माझ्या भावाला सांगा ना की आमचा जो काही वारसा आहे, तो जे काही वतन आम्हाला मिळालंय, जी काही प्रॉपर्टी मिळाली आहे, ती आमच्या दोघात त्यांनी व्यवस्थित वाटून द्यावी. Jesus said, who made me a judge? तर येशू म्हटला, मला कोणी न्यायाधीश केलं? And immediately, आणि लगेच what did he say? काय म्हणाला? He spoke a parable. एक दाखला बोलला. He said there was this rich man. एक श्रीमंत माणूस होता. He had brought in rich harvest. त्याने फार मोठा असा हंगाम आणलेला, त्याला फळ खूप आलं And होतं. what did he do? त्याने काय केलं? He said this barn is too small. तो म्हटला की हे कोठार तर फार लहान आहे, I will pull this down तर मी हे कोठार आता पाडतो and I will build bigger barns. आणि मी मोठं कोठार बांधतो.
So then I will say, soul, take your ease, eat, drink, and be merry. आणि मग माझ्या जीवाला मी म्हणेन की हे माझ्या जीवा शांत हो, खा पी आणि मजा कर. You are a very wise तू man. फार शहाणा आणि सुज्ञ आहेस. And that night, त्याच रात्री the voice of God came. परमेश्वराची वाणी आली, Thou fool! हे मूर्खा. Who called me a fool? मला मूर्ख म्हणणारा कोण, असं मूर्ख म्हणू लागला. See, to such people, the world calls them wise, अशा माणसांना जग शहाणं म्हणतं, but God calls them fools. पण देव त्यांना मूर्ख म्हणतो. Because God didn't want him to break that barn. He wanted this fellow not to break down the barn, but the excess money to be distributed for God's glory. देवाची इच्छा नव्हती की त्याने ते कोठार तोडावं, तर काय करावं, जे जास्तीची जी समृद्धी आलेली आहे ती देवाच्या गौरवासाठी वापरावी. Praise the Lord. हालेलुया. कोठार तोडून मोठं कोठार बांधतोय, त्याच्यापेक्षा कोठार राहू दे ना तेवढं जे खूप भरपूर मिळालंय आणि वाहतंय ते वाहणारं देवाच्या कार्यासाठी दे. Amen. Excess you have. तुझ्याकडे जास्त झालंय ना, किडा लागलं पण द्यायचं नाही हा, कोणाला. किडा खात आहे पण देत नाही. किडाला देऊ, माणसाला नाही द्यायचं. असं का करतो माणसा? Amen. आमेन. Why should he break that barn? It was full. He could have survived many years. कशाला कोठार तोडायची गरज होती? भरलेलं होतं, कितीतरी वर्ष त्याला ते चाललं असतं. He was thinking only about himself. नुसतं स्वतःचाच विचार करतो. A fading fool is one नाही who is stingy. नाहीसा होणारा मूर्ख कोण? कंजूस. That's what Isaiah 32 says. यशया 32 मध्ये वाचलं ना A आपण. fool is a stingy man. मूर्ख माणूस कंजूस असतो. And a stingy man will not find the grace of God. आणि कंजूस माणसाला देवाची कृपा मिळणारच नाही. Amen. आमेन. He is a foolish man. तो मूर्ख आहे. And that's what happened. असंच झालं. That fellow died. तो मेला. And everything that he had went to somebody else. नाबाल मेला आणि त्याचं हे जे सगळं होतं ते आणि कोणाला तरी मिळालं. Beloved people, माझ्या प्रियानो, there is a way to win the heart of God. एक रीत असते, एक मार्ग असतो देवाचं हृदय जिंकायचा. There is something you do which wins the heart of God. काहीतरी असं तुमच्याकडनं तुम्ही करायचं असतं किंवा करत असता की ज्यातनं तुम्ही देवाचं हृदय जिंकून घेता. Haven't some people taken the blessings of God lightly? काही लोकांनी देवाचे आशीर्वाद फार लाईटली आणि सहज रीतीनं घेतलेले आहेत ना. Some people say, काही लोक म्हणतात God is not going to bless you देव तुला आशीर्वाद देणार नाही because of your prayer life or reading life or attending the church life. कारण की तुझं प्रार्थनेचं जीवन का तुझं बायबल वाचन का तू चर्चला जे काही येतो का येत नाही त्यामुळे देव काही तुला आशीर्वाद देणार नाही. It's not like that what Pastor Peter says. पास्टर पीटर जे काही बोलतात तसं नसतं. God, we are being blessed because of Jesus. येशूमुळे आशीर्वाद मिळालेला आहे आम्हाला. Because of what Jesus did on the cross. येशूने क्रुसावर जे केले त्यामुळे आशीर्वाद मिळाला आम्हाला. Everything is based on that grace. सगळं त्या कृपेवर अवलंबून आहे. Yes, I know that. असं काही लोक म्हणतात, मलाही ते माहिती आहे. But that is salvation grace. पण ती तारणाची कृपा आहे. Amen. आमेन. That is salvation grace. ती तारणाची कृपा आहे. By grace you have been saved through faith, not the works. कृपेनं विश्वासाद्वारे तुझं तारण झालंय, कामाद्वारे नाही. The world is working to get salvation. We don't need to work for our salvation. Jesus has already finished the work on the cross. We just accept it by faith. That is salvation grace. जग आणि जगातली माणसं तारण मिळवण्यासाठी काम करतायत. त्यांना असं वाटतं की सत्कार्य केलं, काम केलं तर त्यातनं आपल्याला तारण किंवा मोक्ष मिळेल. आपल्याला तारण किंवा मोक्ष मिळण्यास्तव काम करायची गरज नाही, कारण जे काही काम होतं ते येशू ख्रिस्ताने क्रुसावर पूर्ण केलेलं असल्यामुळे आपल्याला आता कृपेनं मोफत तारण मिळतं. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. But now पण we आता- have to work पण आता to आपल्याला get our rewards. काम करायची का गरज आहे? कारण की आपल्याला प्रतिफळ गोळा करायचं. Here also in heaven also. इथं पण आपल्याला प्रतिफळ हवंय, स्वर्गात पण आपल्याला प्रतिफळ हवंय. Amen. Amen. I have seen there are 5 sides of grace mentioned in the Bible. मी पाहिलंय बायबलमध्ये कृपेच्या 5 बाजू लिहिलेल्या आहेत. One day I will speak on those 5 graces. एके दिवशी कृपेच्या 5 बाजूंवर मी बोली. Look at Nabal. नाबाल बघा. He had much, but he could not sustain anything for himself. नाबालाकडे होतं खूप होतं नाबालाकडे, पण स्वतःसाठी स्वतःच्या जीवासाठी काही ठेवू नाही शकला कारण जीवच गेला. It did not remain with him for long because he did remain for it. फार काळ त्याच्याकडे ते सगळं टिकलं नाही का? कारण तो स्वतः टिकला नाही, तो स्वतः मेला. If you live for God, things will remain on you. तुम्ही जर देवासाठी जगलात तर गोष्टी तुमच्या बरोबर राहतील.
If you don't serve God, it will not remain with you. तुम्ही देवाची सेवा केली नाही तर गोष्टी तुमच्या बरोबर राहणार नाहीत. Because he frustrated the grace of God. त्याने काय केलं किंवा आपण काय करतो कधी कधी देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागायला लागतो. Amen. आमेन. He was frustrating the grace of God. नाबाल देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागत होता. People of the world say, जगातली माणसं म्हणतात, अरे तुम्ही लोक कृपावर जगतात, भिकारी लोकच कृपेवर जगतात. जगातली माणसं असं म्हणतात की तुम्ही काय कृपा करताय, भिकारीच जगतात कृपेवर. Okay. ठीक आहे, We are beggars only. आम्ही भिकारीच आहोत. मी दुबळा, मी नीच भिकारी. Amen. Amen. What we are? We are nothing. आहोतच काय आम्ही काहीच नाही. We are looking to God. देवाकडे बघून जगणारी आम्ही माणसं. You are striving and striving and striving, तुम्ही झटताय yet you don't get anything. तरी तुमच्या पदरी काय पडे ना. Because the race is not to the swift. कारण चपळांचीच शर्यत आहे असं काही नाही. We live by grace आम्ही कृपेवर जगतो. because we know का आम्हाला माहित आहे without grace we cannot live. कृपेशिवाय आम्ही जगू नाही शकत. Amen. आमेन. Like Nabal, people will die. नाबाला सारखी मग माणसं मरतील. Why did David have so many things? का दाविदाकडे इतकं सारं वैभव आलं? Why so many things were going on his side? का इतक्या साऱ्या गोष्टी दाविदाच्या बाजूनी काम करू लागल्या? Because he did not frustrate the grace of God. कारण दावीद कधी देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागला नाही. Never. कृपा आली त्यांनी कृपा घेतली. Amen. Amen. Always fell in the hands of God. आणि नेहमी देवाच्या हातात पडला दावीद. That's why he never lacked आणि anything. म्हणून दाविदाला कधी काही कमी पडलंच नाही. Whether he was in the wilderness or hiding in the rocks, wherever he was, David- God's grace was following David. मग दावीद कुठे खडकांच्या कपारीत लपलेला असू दे, गुहेत असू दे, का अरण्यात असू दे, नेहमी दाविदाला परमेश्वराची कृपा मिळालीच. If you have the grace of God, जर देवाची कृपा तुम्हाला मिळाली you will have lots of blessings with तर that grace of भरपूर God. आशीर्वाद तुम्हाला देवाच्या कृपेने मिळतील. Jesus said, येशू बोललाय, whosoever has to him shall be given more. ज्याच्याकडे आहे त्याला जास्त दिलं जाईल, But whoever does not have what he has also will be taken away from him. पण ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडनं जे आहे तेही काढून घेतलं जाईल. He's talking about David and Nabal. दावीद आणि नाबाला विषयी बोलतोय तो. Nabal had everything but it was taken away. नाबालाकडे सगळं होतं पण काढून घेण्यात आलं. David had something but more was added to him. दाविदाकडे थोडं होतं पण त्या थोड्यामध्ये परमेश्वराने किती भर घातली बघा. Praise the Lord. आमेन. हालेलुया. What kind of service do we give to the people? आपण परमेश्वराच्या माणसांना कुठल्या पद्धतीची सेवा देतो? Never be like Nabal. कधी नाबाला सारखं बनू नका. We should give service to the people. आपण लोकांना सेवा दिली पाहिजे. Amen. आमेन. We should be a blessing to the people of God. आपण देवाच्या माणसांसाठी आशीर्वाद ठरलं पाहिजे. Isn't it the mercy of God that Nabal had the grace of God on his life? देवाची दयाच म्हणायची ना की नाबालाच्या जीवनावर देवाची कृपा होती. Yes. हा, He had property. त्याच्याकडे इतकी मालमत्ता होती. Otherwise, a fool cannot have so big a property. नाहीतर एखाद्या मूर्ख माणसाकडे एवढी मालमत्ता आणि संपत्ती जमू नाही शकत. He must have inherited from Caleb because he's coming from that line. कालेबाकडनं त्याला ते वतन म्हणून मिळालं असेल कारण कालेबाच्या कुळातनं शेवटी नाबाला आला होता. Amen. Amen. He came from a very good family. फार चांगल्या परिवारातनं फार चांगल्या घराण्यातनं आलेला होता नाबाल. God had blessed him finance. God had blessed him with honor. परमेश्वराने त्याला आर्थिकरित्या आशीर्वादित केलं होतं, मान सन्मान दिला होता. God had blessed him with a very goodly looking wife and a godly wife इज्जत दिली होती, चांगली दिसणारी आणि भक्तिमान बायको दिली होती and a prudent wife. आणि सुज्ञ बायको दिली होती. But he was a fool, पण नाबाल स्वतः मूर्ख निघाला stubborn, आणि जिद्दी, arrogant, जिद्दी, उद्धट belittled men of God like David. आणि दाविदासारख्या देवाच्या सेवकांना तुच्छ मानणारा, त्यांची कदर न करणारा असा निघाला महामूर्ख नाबाल. Amen. आमेन. Never thinking about others, only thinking about self. कधी इतरांचे विचार केले नाही, फक्त मी 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 माझं काय. Not living for others, but living for self. If you live for others, you shall live. कधीही इतरांसाठी जगला नाही तर नेहमी स्वतःसाठी जगला. तुम्ही जर इतरांसाठी जगलात तर जगाल, If you live for self, you shall die. स्वतःसाठी जगलात तर मराल. Some people say, I have no joy. You have no joy because you don't give. When you give something, you will have joy. काही लोक म्हणतात माझ्यामध्ये आनंदच नाहीये. नाहीये का? कारण तुम्ही कुणाला काही देतच नाहीये. कधी देऊन तर बघा, तुम्ही आनंदी व्हाल. Praise the Lord. कधी कुणासाठी काहीतरी करून तर बघ ना, You will have joy. तुला आनंद मिळेल. Amen. आमेन. Nabal saw David as a bunch of nobodies. नाबालाने दाविदाला
जणू हा रिकाम टेकडा आहे, हा तर काही कामाचाच He has नाही, no rank, he has no authority. ह्याची काय इज्जत आहे, ह्याला काय काम आहे, हा रिकाम टेकडा आहे. He is a fugitive running away from his master Saul. भटकंती करणारा भटकणारा आहे, त्याचा मालक शौल त्याच्यापासून पळून निघालेला आहे. But he was foolish like Cain. पण तो कायनासारखा मूर्ख निघाला ना नाबाल. Amen. आमेन. He is stamping upon men of God परमेश्वराच्या सेवकांवरती तुडवतोय तो like Cain. कायनाप्रमाणे. God said, "Where is your brother Abel?" देवाने कायनाला विचारलं, कायना तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? What did he say? काईन काय म्हटलं? Am I my brother's keeper? मी काय माझ्या भावाचा वॉचमन आहे का की मी त्याला सांभाळत बसायचं? Yes, you are your brother's keeper. हो, तू तुझ्या भावाचा वॉचमन आहेस. तू बघितलं पाहिजे त्याच्यावर की तो काय करतोय. You are your brother's keeper. तू तुझ्या भावाचा रक्षण करताय, तुझी नजर त्याच्यावर पाहिजे. That's why Cain's religion has spread everywhere all over the म्हणून world. तर आज कायनाचा धर्म अख्ख्या जगात पसरलाय. Amen. आमेन. They all look only to themselves. सगळे स्वतःकडे बघून जगतायत. मी 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 Am I my brother's keeper? He मी काय said. माझ्या भावाचा राखणदार आहे का की मी त्याच्याकडे बघत बसावं? मला काय माहिती तो कुठे आहे? Amen. कुणाला उत्तर देतो तू? तुला देव विचारतोय. Just like Cain, कायनाप्रमाणे Nabal is applying Girgashite spirit नाबाल गिरगशी आत्मा वापरतोय, and Jebusite spirit. यबुसी आत्मा वापरतोय. God said, ते बोलला all these 7 ites drive out of the land of Canaan. या सगळ्यांना, हे जे सगळे आहेत ना, गिरगिशी म्हणा, हे यबुसी म्हणा, या सगळ्यांना कनान देशात हाकला. असे 7 होते. Nabal said, नाबाल बोलला, I am not under any legal obligation to help David. मी कुठल्याही कायदेशीर बंधनामध्ये नाहीये की मी जाऊन दाविदाला मदत करावी. असा काही कायदा नाहीये, असं काही अग्रीमेंट आमच्या दोघात झालेलं नाहीये. मी त्याला मदत करणार नाही. We are not living by legal procedures. We are living by the spirit of the law. अरे आपण कुठे कायद्याने जगणारी माणसं आहोत? आपण देवाच्या आत्म्याद्वारे जगणारी माणसं आहोत की नाही? Amen. By the spirit of the law, not by the letter of the law. आपण परमेश्वराच्या आत्म्याद्वारे जगतोय ना, अक्षरांद्वारे नाही ना. We need to love our neighbors. आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करायलाच पाहिजे. If we love God, second is we have to love our neighbors as we love ourselves. आपण जर म्हणतो की देवावर माझं प्रेम आहे, तर शेजाऱ्यावर स्वतःवर जेवढं प्रेम करतो तसं करायला हवं. Praise the Lord. हालेलुया. We need to love one another. एकमेकांवर प्रेम करायलाच हवं. We need to have passion for one another. एकमेकांसाठी आवेश असायलाच हवा. Otherwise, we'll be like Cain. नाहीतर काय ना सारखे होऊ आपण. We'll be like Nabal. नाहीतर नाबाल बनू आपण. That is the way you frustrate the grace of God. ही पद्धत देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागायची But when पद्धत. you go the second mile, पण जेव्हा तुम्ही दुसरं मैल चालता, help the people, लोकांना मदत करता, pray for them, लोकांसाठी प्रार्थना करता, God's grace will always stand mighty upon your देवाची head. कृपा महान रीतीनं तुझ्या डोक्यावर नेहमी असेल. The people don't realize it. लोकांना हे कळतच नाही. They are grinding and grinding like Samson who बिलीवर was माणसं blind. बिलीवर माणसं सुद्धा समजूनच घेत नाही. ते सगळं शमशोनासारखी नुसती गोल गोल फिरत दळत राहतात. Yes. When he was blind, he was made to grind. आंधळा असताना त्याला दळायला लावलं, त्याला गोल गोल फिरायला लावलं. Mighty man of God. महान देवाचा Anointed man of God. देवाचा अभिषिक्त आणि महान सेवक What is he doing? काय Grinding. करतो? तिकडे दळतोय. What vocation and what call? What is he doing? होता काय होता, पाचारण काय होतं, करतोय काय? And then become frustrated and say, Lord, let me die with all these Philistines. आणि मग वैतागायचं, आणि मग कंटाळायचं, आणि मग म्हणायचं देवबाप्पा या सगळ्या बलिष्ठांबरोबर मला मार. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Never frustrate the grace of God. देवाची कृपा तुला मिळतीये ना, तू कशाला त्या कृपेला We want to live many years on this earth. आपल्याला या जगात अनेक वर्ष जगायचंय ना. Fruitful years, happy years. आपल्याला या जगामध्ये फळदायी आणि आनंदी वर्ष जगायची आहेत ना. Amen. Amen. More fruit for God. आपल्याला अजून देवासाठी फळ द्यायचंय ना. Praise the Lord. हालेलुया. Never live in the first level of righteousness. Extend to the second level of righteousness. कधीही नीतिमत्तेच्या पहिल्या टप्प्यापर्यंत फक्त येऊन थांबू नका, तर आणि पुढे जा, दुसरा टप्पा गाठा. Amen. आमेन. Because there are so many Nabals who are not a blessing to David. का अनेक नाबाल आहेत जे दाविदांसाठी आशीर्वाद ठरत नाहीत. Amen. Amen. How many are the Nabals who do not bless with physical bread to people who are in need? किती असे नाबाल आहेत, किती तरी आहेत असे नाबाल
की जे शारीरिक अन्नाची गरज असताना देखील लोकांना मदत ठरत नाहीत. Amen. आमेन. We have to feed the people also with the spiritual food. आपण लोकांना आध्यात्मिक अन्न पण खायला घातलं पाहिजे. Jesus said, whatever you do to the least of my brethren, that you do unto me. येशू म्हणाला, तू या लहानातल्या लहानासाठी जे काही करशील ते तू माझ्यासाठी करत आहेस. तू माझं केलंस समज. जेव्हा तू त्याला मदत करत आहेस असं समज तू माझ्यासाठी केलंस. We say, no, I will do to you. Jesus says, you do to your brethren. आपण म्हणतो नाही, येशू मी तुझ्यासाठी करीन. येशू म्हणतो त्याच्यासाठी करून दाखव तर माझ्यासाठी झालं समज. If you do to them, you have done to me. त्यांच्यासाठी केलंस तर माझ्यासाठी झालं समज. Amen. आमेन. लोकांसाठी न करता येशूसाठी तू काय करायला चालला? येशूची सेवा म्हणजे काय? लोकांची सेवा. What did Jesus say? येशू काय बोलला? In Luke 12, 33 and 34. लूक 12:33 आणि 34. Sell that you have and give alms. Provide yourselves with bags which wax not old, a treasure in the heavens that fail not. Read it. लूक 12 अध्याय 33 आणि 34. जे तुमचे आहे ते विकून दान द्या. जुन्या न होणाऱ्या पिशव्या, न सरणारी संपत्ती तुम्ही आकाशामध्ये आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर जवळ येत नाही व कसर नाश करीत नाही. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्त लागेल. For where your treasure is, there will your heart also be. जिथं तुझं धन तिथं तुझं मन जाईल. Amen. आमेन. Sell that you have, give alms. आणि विकून टाक, दे दान सगळ्यांना. Alms does not mean just throwing a coin to the beggar. दान म्हणजे भिकाऱ्याला नाणं फेकलं आणि झालं असं नाही. Here alms means mercy. इथे दान म्हणजे दया दे, दया Mercy. दया. Jesus said mercy, Pharisees for Yes. mercy. येशू म्हणाला, पुरुषांनो दया 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 द्या दया. God is seeking for mercy. परमेश्वर दया शोधत आहे. हालेलुया. Amen. आमेन. To give alms is to, it means practice mercy. दान देणं म्हणजे दयेचा वापर करून दाखव, कुणावर तरी दया करून दाखव. Mercy is giving to others who cannot provide for themselves. दया म्हणजे अशांना देणं की जे स्वतःची गरज भागवू शकत नाहीयेत. Mercy. दया Mercy. दया दया दया. In the New Testament, you have grace for mercy. नवीन करारामध्ये दयेच्या जागी आली कृपा. Amen. आमेन. Mercy. दया. Nabal never knew what is mercy. नाबालाला माहितीच नव्हतं की दया म्हणजे काय. That's why God didn't have mercy on him. आणि म्हणून देवाने नाबालावर दया केली नाही. Amen. आमेन. You know how David's messengers, they were with David, they were all going to kill Abigail and her whole family. दावीद आणि दावीदाची सगळी माणसं कशी दावीदाबरोबर निघाली होती पहा. अबिगेल आणि नाबाल आणि त्याच्या पूर्ण घराण्याचा नाश करायला. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 25:14. 1 शमूएल 25:14. What does it say? काय लिहिलेलं आहे? 1 शमूएल 25 त्यातलं 14वं वचन. But one of the young men told Abigail, Nabal's wife, saying, Behold, David sent messengers out of the wilderness to salute our master, and he railed on them. आणि नाबालाची बायको अबिगेल हिला चाकरातील एकाने सांगितले, पहा दाविदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले, परंतु तो त्यांच्या अंगावर गेला. Say, अंगावर गेला. अंगावर I गेला. like that. मला आवडतंय भाषा, छान आहे. अंगावर, it swooped. म्हणजे Swooped on them. अंगावर धावूनच गेला. See? हं? नाबाल दाविदाच्या अंगावर धावून जातोय, त्याच्या माणसांच्या अंगावर धावून जातोय. Whenever the likes of Cain also see the lowly, weak people, they just swoop on them. कायनासारखी माणसं सुद्धा जेव्हा एकट्या पडलेल्या अशक्त माणसांना पाहतात ना, त्यांच्या अंगावर धावतात. Humiliate them. त्यांना अपमानित करतात. When people are weak, don't humiliate them. लोक अशक्त असताना त्यांचे अपमान करू नका. Because God stands very strongly for them. कारण देव त्यांच्या पाठीशी फार खंबीरपणे उभा असतो. Yes. आमेन. Because in their weakness lies God's strength, and never play with God's strength on a weak person. कारण त्यांच्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती पूर्ण करायला येते आणि मग तुम्ही त्या देवाच्या शक्तीशी खेळायला जाऊ नका. Amen. Amen. That's why Paul says Paul बोलला. in Galatians 2:21, I do not frustrate the grace of God. गलती 2:21 मध्ये पॉल हेच म्हटला की मी देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागत नाही. Frustrate means to thwart or to prevent from attaining satisfaction or achievement. की जे मिळत आहे किंवा जे समाधान मिळणार आहे, जी तृप्तता मिळणार आहे, ती न घेणं, त्याच्यापासून लांब पळणं. Don't forget grace. Don't neglect grace. Don't set aside grace. कृपेला विसरू नका, कृपेकडे दुर्लक्ष करू नका, कृपेला बाजूला टाकू नका. And isn't it shocking that we have to tell the people to take the grace of God? आणि किती आश्चर्यकारक आहे ना ही बाब
की आपल्याला देवाच्या लोकांना असं विनंती करून सांगायला लागतं की कृपा घे ना, कृपा In घे. the world, you don't need to say. जगामध्ये बोलायला लागत नाही, In the school, you don't need to say. शाळेमध्ये बोलायला लागत नाही. असं When teacher says, जेव्हा शिक्षक म्हणतात you have got only 3 out of 10 तुला 10तनं फक्त 3 मार्क or मिळाले 2 out of 10, किंवा तुला 10तनं 2च मार्क मिळाले, the students say, तर विद्यार्थी म्हणतात थोड़ा कृपा करा ना, 1 मार्क थोड़ा वाढवून द्या ना. ग्रेस मार्क 1 दे दो एक प्लीज, grace mark दे दो ना, ग्रेस please, मार्क दे please, दो please, प्लीज please, प्लीज. Teacher says, okay, चालेल मी देऊन टाकते 1 शिक- मार्क अजून. शिक- Thank you teacher, thank you teacher, thank you teacher. 1 चॉकलेट देना, 2 चॉकलेट देना. मग शिक्षकांचे इतके आभार मानतात ती मुलं आणि त्यांना चॉकलेट देणार, काय काय करणार. When somebody is in debt, कोणी एखादा समजा कर्जात आहे they go to somebody else. आणि ते आणि कोणाकडे तरी गेले, थोडं तुम्ही मदत करा ना, फक्त 1 महिन्यासाठी मदत करा ना, मी काय काही करायला तुम्हाला तयार आहे ना. And that person gives. आणि मग तो माणूस तुम्हाला देतो. मग त्याचं नावच जपतो आपण, सकाळी दुपारी रात्री, सकाळी दुपारी रात्री. कृपा केलं, कृपा केलं, कृपा केलं. See, when God is ready to give you grace, we don't want it. आणि देव इथे तुला कृपा द्यायला इतका तयार आहे आणि आपल्याला ती कृपा नकोय. Amen. Grace when we sin, grace when we are in debt, grace when we are in need. पाप करतो तेव्हा कृपा लागते, कर्ज असताना कृपा लागते, गरज पडली की कृपाच लागते. Amen. आमेन. But people will say, नाही, पण लोक म्हणतात नको, मी स्वतःच्या हाताने करणार. मी माझं माझं बघू. मला साक्ष द्यायचं की मी केलं म्हणून झालं. हो, They have that thing. लोकांना I did it. बिलीवर माणसांमध्ये सुद्धा हे अंगात फार येतं, मी केलं. मी केलं. काय त्यांनी शिकलं नाही, काय नाही, मी रात्र दिवस वाचत होतो म्हणून मी पास झालो. ह्याच्या ट्यूबलाईटच्या खाली मी वाचत होतो, एवढं केलं, काय काय केलं काय. ह्याच्या अंगात कोण येतो, ह्याच्या अंगात मी येतो. People want that kind of testimony. लोकांना तशीच साक्ष आवडते. When their son also doesn't study, मुलांनी समजा अभ्यास केला नाही, माहितीये का बाळा, तुझा वयात आमच्या घरात दिवा पण होत नाही. आम्ही ते ट्यूबलाईट आहे ना कॉर्पोरेशनचं, त्याचं खाली बसून तुला काय सगळं झालं असं. आणि आम्ही वर आलो, माहितीये का. Many years back, अनेक वर्षांपूर्वी when I was a Roman Catholic, मी रोमन कॅथलिक असताना we used to put a small act for this Velankani festival which is running now. हा वेलांकणीचा सण आता होऊन गेला ना, त्या वेलांकणीच्या सणामध्ये आम्ही छोटीशी नाटिका दरवर्षी बसवायचो. And the priest used to always tell me and my brother to put up some act. आणि प्रीस्ट किंवा फादर नेहमी मला आणि माझ्या भावाला पॉलला सांगणार की तुम्ही काहीतरी नाटक करा. So every year we used to do something. दरवर्षी मी आणि पॉल काहीतरी नाटक करायचो. So I used to be the husband, he used to be my wife. मी नवरा आणि पॉल माझी बायको. So every year I used to tell him, come on now you have to shave off your mustache. तर दरवर्षी वेलांकणीचे दिवस आले की मी पॉलला म्हणायचो तू आता मिशी काढ. So he used to always fight. Finally he used to relent. तर पॉल ब्रदर नेहमी भांडायचे माझ्याशी की काय रे नको रे, काय रे नको रे. Now you become, I said, no, Peter, यावर्षी तू I'm बायको taller होणार. than you, I look like a father, you are small. पीटर यावर्षी तू बायको हो ना. मग मी म्हणायचो नाही पॉल तुझ्यापेक्षा मी थोडासा उंच आहे ना, मग ते शोभणार नाही. So every year he used to fight with me. तर दरवर्षी पॉल माझ्याशी भांडणार But finally he used to relent. आणि मग शेवटी करणार. And so once we had put up a nice theme, एकदा आम्ही एक चांगली थीम घेतली like the father is shouting at the son, की वडील मुलाला ओरडतायत. what is this? हे काय. Because the son was hiding like that. कारण behind him. मुलगा लपत होता बर का. And he calls his wife. आणि त्यांनी बायकोला बोलवलं. Arey, he got a report card. त्याचा रिपोर्ट कार्ड आला. You didn't tell me. तू मला सांगितलं नाही. He pulled it. आणि रिपोर्ट कार्ड खेचला. And the son is saying, Daddy, I want to say, don't say a word तर मुलगा till म्हणतो I की finish. मुलगा म्हणतो डॅडी मला तुम्हाला सांगायचं. तर डॅडी म्हणतात एक शब्द बोलू नकोस माझं संपेपर्यंत. Maths, गणित you got 15 out of 100. 100 पैकी 15. Shame on you. शेट. But in my time, माझ्या काळात I used to get 80. मला 80 मिळायचे. How hard I used to work. किती मी मेहनत करायचो, अभ्यास करायचो. And see the science, शास्त्र 15. 15. Foolish fellow. मूर्ख. My time, माझ्या काळात I used to get 60 and 70. मला 60-70 मिळायचे. So he goes on like that. असं डॅडीचं चालू राहतं. The son keeps on interrupting. Daddy, listen, Daddy, listen. आणि मुलगा मध्ये मध्ये यायला बघत असतो की डॅडी 1 मिनिट माझं ऐका तरी. डॅडी 1 मिनिट. Finally he says, okay, tell me what is it. शेवटी डॅडी म्हणतात ठीक आहे सांग काय सांगायचं तुला. No, when we were cleaning the room, I and Mummy, we found your old report card, so we wanted to. मी आणि मम्मी घर साफ करत होतो आणि घर साफ करताना डॅडी
हे जुनं रिपोर्ट कार्ड मिळालेलं आहे. हे तुमचं रिपोर्ट कार्ड तुम्ही तर गेस व्हॉट, दिस इज नॉट माइन, दिस इज योर्स. हे माझं नाहीये, हे तुमचे मार्क आहेत. आय एम फार मच बेटर. हालेलुया. like this fellow went on always saying, this is what I did when I was young, this is what I did, this is how I came up in life. जसा हा एक माणूस सारखं बोलत गेला की मी असा असताना मी असं असं केलेलं आहे, माझ्या जमान्यात मी तसं तसं केलेलं And I आहे, have all written it on in my file. आणि सगळं माझ्या फाईलीमध्ये मी लिहून ठेवलेलं आहे. And so he's telling his friend. तर तो आपल्या मित्रांना सांगतो. And so he tells his wife, bring that file. बायकोला म्हणतो फाईल आण. And she says, नाही ते सापडत नाही, ते आपलं उंदीर खाऊन टाकलं तुमचं फाईल. अरे. So such is our testimony. असली आपली साक्ष उंदरांनी खुरथडलेली, दर द्यायलाही होईना. But how beautiful it is to say, everything I am today, it is by the grace of God. पण असं म्हणणं किती छान की आज मी जे काही आहे ते देवाच्या कृपेने आहे. Praise God, finished. झालं, संपलं, काही उरतच नाही ना मग. Yes, little bit you can share how you survived and how you did and what you did. So हा, थोडंफार तुम्ही सांगू शकता तुमचं की तुम्ही say, कसे there is a राहिला. spiritual discipline and a discipline, natural discipline also that is required. आध्यात्मिक शिस्त आणि नैसर्गिक शिस्त ही सुद्धा जीवनात लागतेच. तर थोडंफार तुम्ही सांगू शकता की तुम्ही कसं जीवन जगत होता वगैरे वगैरे. Amen. आमेन. So let us not lay aside the grace of God. तर देवाच्या कृपेला तुम्ही बाजूला टाकू नका. Yes, David can be angry, दावीद चिडू शकतो, but grace is also given to overcome that anger. पण कृपा दिलेली आहे त्या रागावर मात करायला. Amen. Amen. You have grace. तुमच्याकडे कृपा आहे You can be great overcomers. आणि तुम्ही महाविजयी होऊ शकता ती कृपा घेऊन. And David immediately left the outcome to God. आणि दाविदाने लगेच सगळ्याचा परिणाम देवावर सोडला. He didn't worry about the results. अजिबात त्यांनी काळजी केली नाही की आता असं केल्यानंतर पुढे काय होणार आहे. When you retrace back your step, the grace of God increases in your life. जेव्हा तुम्ही तुमचं पाऊल मागे घेता, देवाची कृपा तुमच्या जीवनावर वाढते. Amen. आमेन. Because when you retrace back, you allow the grace of God to work for you. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला मागे घेता तेव्हा जणू तुम्ही देवाच्या कृपेला काम करायची परवानगी देत असता की आता तू काम कर. Grace is not you doing it. Grace is what God is doing for you. कृपा म्हणजे तू करत नाहीयेस, कृपा म्हणजे देव तुझ्यासाठी जे करत आहे ती कृपा आहे. It is us letting God do things तर आपण through देवाला us and for us. तर आपण देवाला कृपेद्वारे ते कार्य स्वतःद्वारे आणि स्वतःमध्ये करायची परवानगी देणं, That is grace. त्याला कृपा म्हणतात. Are you understanding? समस्त That कृपा is pure grace. ती आहे शुद्ध निखळ कृपा. Grace coming in you to strengthen you. Grace going through you to be कृपा- a help for others. कृपा तुझ्यामध्ये येणं तुला शक्ती द्यायला आणि कृपा तुझ्यातनं बाहेर जाणं इतरांना शक्ती द्यायला. Grace keeps you so much calm. कृपा तुला इतकी शांत ठेवते, Very calm, peace, एकदम शांत, joy. आनंद. If you see a happy person, know that he is really snatching the grace of God. एखाद्या आनंदी माणसाला, एखाद्या आनंदी बिलीवरला तुम्ही पाहिलं ना, तुम्ही समजून घ्यायचं देवाची कृपा घेऊन घेऊन हा जगत आहे. Amen. Amen. If you don't see a person anxious in anything, always remember this fellow is completely surviving on God's grace. एखाद्या बिलीवर माणसाला तुम्ही कधीच असं टेन्शन मध्ये आलेलं, चिंता करताना पाहिलेलं नाहीये, तर तुम्ही समजून घ्यायचं हा देवाची कृपा घेऊन घेऊन जगतोय. Because कारण grace requires you to stand still and see the salvation of God. कृपेची गरज एकच असते की तू शांत उभा राहा आणि देव तुला तारण देतोय, देव तुला सुटका देतोय, ती सुटका बघ. That is grace. त्याला कृपा म्हणतात. Trusting on God देवावर विश्वास ठेवणे, rather than worrying or reasoning. काहीतरी वाद घालायच्या ऐवजी किंवा चिंता करायच्या ऐवजी Even your reasoning will remove the grace of God from your life. तुमचे वादिवाद आणि तर्कवितर्क सुद्धा देवाच्या कृपेला तुमच्या जीवनातनं काढून लावतील. Your anxiety will remove the grace of God from your life. टेन्शन घेऊन बसलात आणि चिंता करत राहिलात ना, तरी देवाची कृपा तुमच्या जीवनातनं निघून जाईल. Amen. आमेन. You think so? When David was riding on his horseback to kill Nabal and his whole family, he had peace in his heart. तुम्हाला असं वाटतं की दावीद आणि दाविदाची माणसं घोड्यावर बसून नाबालाला ठार मारायला निघाली, त्या दाविदाच्या मनात शांती होती असं वाटतं तुम्हाला? No, छे. he had no peace. दाविदाला अजिबात शांती नव्हती. What if he had killed Nabal and Abigail, नाबाल आणि अबिगेलला जाऊन त्यांनी ठार मारलं असतं तर, and then his relatives were survived? आणि त्याचे नातेवाईक समजा जगले असते, What would they say? तर त्याचे नातेवाईक काय म्हटले असते? ठीक आहे, आज डेव्हिड सुटला ना, पण एक दिवस आम्ही ठार करणार. नाबालाचे नातेवाईक मग काय म्हटले असते?
की ठीक आहे आज दावीद आमच्या हातात सुटला पण एक दिवस आम्ही त्याला मारणार आहे. Just imagine David sitting on the throne कल्पना करा मग दावीद राजासनावर बसलाय and somebody saying, आणि कोणीतरी म्हणतंय नाबालच रिश्तेदार आलेले बाहेर. नाबालाची उरलेली फॅमिली आली आहे सर. झालं, सरांचं शांती आसन गेलं, हादरलं. जॉय गेलं, सगळं गेलं. मग सरांचं आसन हादरणारच. शांती गेली, आनंद गेला, सगळा गेला, नाबालची फॅमिली आली. But पण when David says, दावीद जेव्हा म्हणतो I forgive you, मी तुला क्षमा करतो, I forgive मी you, तुला क्षमा I करतो, forgive you. मी तुला क्षमा करतो. When he sits on the throne आणि मग जेव्हा राजासनावर बसतो and messengers come, आणि निरोप येतात, नाबाल आणि अबिगेल त्यांचं कुटुंब आलेले बाहेर. नाबाल अबिगेल आणि त्यांची फॅमिली आली आहे. What he will say? दावीद काय म्हणेल? येऊ द्या, येऊ दे, येऊ द्या. मोस्ट वेलकम. And what Nabal will do? नाबाल काय करेल? Thank you. धन्यवाद, तुम्ही त्यावेळी आम्हाला त्यावेळेला तुम्ही आम्हाला वाचवलत. आज आमचं डोळं उघड आज आमचे डोळे उशिरा का होईना उघडले. आणि नेहमी आम्ही प्रार्थना करतो तुमच्यासाठी हालेलुया, आणि हे आशीर्वाद आणलं तुमच्यासाठी. धन्यवाद. See what blessings come upon you. मग किती मोठे आशीर्वाद तुमच्यावर येतात Are you understanding? कळतं का? That's why I say, म्हणून मी म्हणतो when you live by grace, जेव्हा तुम्ही कृपेवर जगाल you have to forgive. तेव्हा क्षमा ही केलीच पाहिजे. स्वतः कृपेवर जगतोय ना, मग दुसऱ्याला सॉरी लवकर म्हण. You are living upon God's grace and others need grace from you and you are not. And you तू are denying. देवाच्या कृपेवर जगतोय आणि समोरच्याला देवाची कृपा लागली तर तू देत नाही. And then मग when Abigail told certain things to David, अबिगेलने जेव्हा दाविदाला काही गोष्टी सांगितल्या, he heeded to her voice. दाविदाने अबिगेलचं ऐकलं Great peace he had in his आणि heart. इतकी मोठी शांती दाविदाच्या हृदयात आली. Because कारण Abigail, अबिगेल she brought food for David. ती दाविदाला अन्न घेऊन आली. For that food, he was going to kill Nabal. She took it from her husband's pocket and gives it to David. त्या अन्नासाठी दावीद जाऊन नाबालाला ठार मारणार होता. तेच अन्न अबिगेल स्वतः दाविदाला घेऊन आली. So grace is more than unmerited favor here. तर कृपा म्हणजे आपण म्हणतो की माझी लायकी नसताना माझ्यावर झालेली ही कृपा आहे. लायकी नसताना नाही, आपण काहीच नसताना आपल्यावर झालेली ही कृपा आहे. See, लायकी नाहीये म्हणजे तुम्हाला साल्वेशनचं कृपा मिळतं. Here you are लायकी आहे म्हणून तुम्हाला वेगळं कृपा आहे. हालेलुया, Are you understanding? कळतं का? हा, मेनी टाइम्स यू से, हा मी काय पाप केलं तरी कृपा माझ्या डोक्यावर पडणार, मी काही केलं तर डोक्यावर पडणार. Who said? कोणी सांगितलं? People say that I will live any kind of life, I will go on sinning, I will kill anybody, but yet God's grace will fall upon me because I am a believer. काही माणसं म्हणतात, बिलीवर माणसं, की मी काही करीन, कसाही वागीन, कोणाचाही खून करीन, काही करीन, पाप करीन, तरी देवाची कृपा माझ्यावर पडत राहील. तुझ्या डोक्यात कोणी भुसा भरलाय? Hey, that is salvation grace. ती तारणाची कृपा आहे. Salvation grace is unmerited grace. तारणाची कृपा म्हणजे मी नालायक होतो पण मग तरी ती कृपा माझ्यावर झाली. But now आता grace will come कृपा on the येईल. acts you put. तुम्ही जी कृती कराल त्यावर, When you forgive, तुम्ही क्षमा when कराल, you have mercy, दया कराल, when you walk the second mile, दुसरं मैल चालाल, then you will have a higher level of grace. मग उच्च प्रकारची तुम्हाला कृपा मिळेल. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. So this kind of grace तर या पद्धतीची जी कृपा आहे, is the power of God coming to a person हे देवाचं सामर्थ्य आहे एखाद्या माणसाकडे जे येत आहे to help him. त्या माणसाला मदत करायला. ही जी उच्च पद्धतीची कृपा आलेली आहे ती म्हणजे देवाचं सामर्थ्य त्या माणसाला मदत करायला आलंय. And David said, दावीद म्हणतो, Blessed be God. देवबाप धन्यवादित आशीर्वादित असो. Amen. Amen. What he said? काय म्हणाला? Blessed be God देवबाप धन्यवादित आशीर्वादित असो that he sent you to की me. देवबापाने तुला माझ्याकडे पाठवलं. Praise God. Blessed Amen. be God. देव आशीर्वादित असो. That is where Nabal missed it. आणि तिथं नाबाल चुकला. Nabal could have asked for forgiveness. नाबाल सुद्धा क्षमा मागू शकला असता की नाही? Because Nabal was at fault. कारण नाबालाची चूक होती. He could have said, नाबाल म्हणू शकला असता, sorry, I cannot give you. At least that much he could have said. म्हणजे कमीत कमी नाबालाने एवढं तरी दाविदाला सांगायचं होतं ना की सॉरी दाविदा, मी तुला देऊ नाही शकत काही. तेवढंही बोलला नाही. This fellow worked for 1 whole year. अख्खं वर्षभर यांनी काम केलं. And after 1 year, वर्षानं David is coming to Nabal. अख्खं वर्ष दाविदानी काम केलं आणि वर्षानंतर दावीद नाबालाकडे येतो Whatever pleases you, give me. की तुला जे बरं वाटेल, योग्य वाटेल ते तू मला दे. He didn't fix a salary for himself. त्याने काय पगार ठरवून सांगितला नाही की मी वर्षभर एवढं केलंय तर वर्षाचा एवढा पगार दे. And then he says, मग म्हणतो, treat me as your son. तुझ्या मुलासारखं मला मान. See,
What more humility you need? अजून किती नम्र व्हायचं एखाद्याने? अजून किती नम्रता पाहिजे तुम्हाला एखाद्या माणसाकडनं? Amen. आमेन. He could have spoken nicely. Nabal could have spoken nicely. मग नाबाल चांगलं बोलू शकला असता ना? काय झालं होतं नाबालाला? का असं कुचकड बोलला? But the way he spoke roughly, ज्या रीतीनं कुचकटासारखं नाबाल दाविदाशी बोललाय, that's why correctly Nabal means fading fool. आणि म्हणून अगदी बरोबर आहे, नाबाल म्हणजे नाहीसा होणारा मूर्ख. What does it teach us? काय शिकायला मिळतं He आपल्याला? was ungrateful. की तो कधीच उपकार न मानणारा. He did not recognize the benefit of having David's servants around him. दाविदाचे नोकर चाकर त्याच्या सभोवताली राहिले आणि त्याचा लाभ झाला हे त्यांनी कबूलच केलं नाही. Now listen, people. ऐका. If I want to employ somebody मला जर समजा कुणाला कामावर घ्यायचंय and I need a right kind of person, आणि समजा मला योग्य पद्धतीचा माणूस हवाय, and I'm trying and trying and trying, I'm not getting it. मी प्रयत्न करतोय पण मला योग्य पद्धतीचा माणूस मिळत नाही. See? And then I put somebody. मग मी कोणाला तरी ठेवतो. Okay, that is ठीक आहे. not grace. ती काही कृपा नाही. But पण I need somebody मला कुणीतरी हवाय, for that kind of work. त्या पद्धतीच्या कामाला मला कुणीतरी हवाय. And somebody walks in आणि समजा कुणी आलं and says, म्हणालं, Pastor, पास्टर I am well efficient and instructed and qualified to do this kind of job. मी अगदी व्यवस्थित शिकलेला आहे, या विषयीचं मला सगळं ज्ञान आणि मार्गदर्शन I आहे. will do everything, Pastor. मी सगळं करीन पास्टर. A salary, how much? Don't talk about it later on, but I will do it. आणि समजा मी म्हटलो पगार किती घेणार, तो म्हटला नाही पगाराविषयी तुम्ही बोलूच नका, मी नंतर बघीन. What is that? ते काय? It's the grace of God. कृपा आहे. Nabal, नाबाल every year he was running in losses. दरवर्षी त्याचं नुकसान होत होतं And God is sending the best person to take care of his flock. आणि देवाने त्याच्या कळपाला राखायला अति उत्तम दाविदासारखा माणूस पाठवला. Just imagine in our church I needed somebody to preach and all, and God said, Salil, तुला St. Paul पाठवतो. कल्पना करा, आपल्या चर्चमध्ये मला कुणीतरी हवाय की जो उपदेश करेल, आणि देवा मला म्हटला की चल मी तुला संत पॉल पाठवतो. I mean, what a joy! मला किती आनंद होईल किंवा व्हायला हवा I've given you 4 people: की 4 माणसं मी तुला दिली आहेत. St. Paul, St. Peter, James and John. वाह, हालेलुया. सेंट पॉल, सेंट पीटर, जेम्स, जॉन मी पाठवले. अरे मी म्हणणार एक तू सेल मीटिंग घे बाबा, आमेन. धन्यवाद. Say, it is grace. आणि किती मोठी कृपा होईल माझ्यावर. Nabal, for that year he got such a huge profit because of David. नाबालाला त्या वर्षी दाविदामुळे इतका सारा लाभ झाला. What was it? काय होता? It was the grace of God, and he should have recognized that grace of God upon his life. काय होतं ते? देवाची कृपा होती ना त्याच्या जीवनावर. मग नाबालाने ओळखून घ्यायला हवं होतं ना की माझ्यावर ही कृपा आलेली आहे. For every small thing that I get, प्रत्येक लहान सहान गोष्ट जी मला मिळते, I say thank you, मी Lord, म्हणतो प्रभू धन्यवाद, for your grace. Lord. तुझ्या कृपेसाठी धन्यवाद. Small, हालेलुया. small things. लहान लहान गोष्टींमध्ये पण Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I know some years back, काही वर्षांपूर्वी we had gone shopping, आम्ही असं शॉपिंगला गेलो. and in one shop, एका दुकानात my wife liked a dress. मला एक ड्रेस आवडला. It was many years back, खूप वर्ष झाली त्याला. and she said, so beautiful dress. तर मी म्हटले हा ड्रेस फार छान आहे. And we asked the price. आम्ही किंमत विचारली. Some price he quoted. काहीतरी सांगितली दुकानवाल्याने. I checked my pocket. I didn't have that much money. पास्टरांनी खिसा तपासला, पास्टरांकडे तेवढे पैसे नव्हते. I told her, now what to do? तर पास्टर मला म्हटले आता काय करायचं, You like that dress? तुला ड्रेस आवडला. So we told him, तर आम्ही त्याला म्हटलो आम्ही उद्या येतो. उद्या येतो. उद्यापर्यंत नसणार हे ड्रेस. तर तो म्हणतो उद्यापर्यंत नाही राहणार. हे जाणार, हे एकदम फास्ट मूव्हिंग ड्रेसेस हो, असतात. हा उद्यापर्यंत नाही राहणार. I said, oh God, now what? म्हटलं धन्यवाद, हालेलुया. And so she wanted it now. I said, now. मला आवडला. I said, तुम्ही साईडला ठेवू शकता, असं आम्ही करू तर शकतो. पास्टर त्याला म्हटले कस्टमर आला, आम्ही देऊन हा, टाकतो. We went out, आम्ही बाहेर आलो. covered that dress by the blood of Jesus. येशूच्या रक्ताखाली ड्रेस झाकला. By grace, कृपा let it remain, Lord. असू दे दे बापा. Blind everybody. सगळ्यांना आंधळ कर, कोणी बघू नये. Now, next day we could not come because we didn't have money next day. दुसऱ्या दिवशी जाऊ नाही शकलो कारण दुसऱ्या दिवशी आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. After 1 week we were going. 8 दिवसांनी आम्ही गेलो. We said definitely it is gone then. आणि आम्ही म्हटलं आता 8 दिवसानंतर नसणारच आहे ड्रेस. So we were passing that shop, त्या दुकानापासून आम्ही चालत होतो going to some other shop. आणि कुठल्या तरी दुकानात जायला. I said, come move fast because that fellow will see us. And तर then, पास्टर मला म्हटले लवकर चल नाही तर तो बघेल आपल्याला. then I said, 1 minute, तर पास्टर म्हटले थांब, your dress is still hanging there. तुझा ड्रेस अजून लटकलाय. And we went inside. आम्ही आत गेलो. I said, oh, dress चाहिए था.
वो सेल के लिए रखा है अभी. Hallelujah. That was another person, new person. नवीन व्यक्ती होता तो. मैं बोला इसका कीमत इतना नहीं नहीं ये सेल में हाफ प्राइस है. सेल वर आहे म्हणे. We bought it immediately. अर्ध्या किमतीमध्ये आम्ही लगेच घेतला. What is it? हे काय? Grace of God. खूप दिवसांपासून देवाची कृपा. गेली 25 वर्ष चालवती ही कृपा. I'm telling you, खरं सांगतो. many years back. खूप वर्षांपूर्वी That time I didn't have like this suit and all today as I've got. तेव्हा पास्टरांकडे आज पास्टर जसे सूट घालतात तसे एवढे सारे सूट वगैरे नव्हते. Today by God's grace I've got maybe 50 suits. आज देवाच्या दयेने 50 वगैरे सूट असतील. Because every year 2-3 people give me like that. दरवर्षी 2-3 I don't know माणसं where मला to देतात. keep. कुठं ठेवायचं जागा नाही माहिती मला कुठे ठेवायचं. And don't forget I have been giving away 10 suits like that. आणि विसरू नका मी लोकांना देत पण आहे 10 सूट देऊन टाकत आहे. Once I picked up one suit to give. एकदा मी एक सूट उचलला द्यायला. God said, ते बोलला एक देतो तू एक देतो का जास्त द्यायला पाहिजे. थोडा जादा दे दे. मी 2 घेतलं. 2 काढले. I'm telling you what Lord said. प्रभू काय बोलला मी सांगतो तुम्हाला. Give 10 suits. 10 दे म्हटला 10. And I counted 10 I gave. पास्टरांनी 10 मोजले आणि दिले. And again it is full. परत भरलं कपाट. That is God's grace. ही देवाची कृपा आहे. That's God's grace. हीच देवाची कृपा असते. Amen. पण मूर्ख कंजूस म्हणून कपाट कधी भरतच नाहीत. God's grace will fall upon you. देवाची कृपा तुमच्यावर पडेल. Christmas time, क्रिसमसला maybe 89 when we were saved just. 1989 का काहीतरी असेल जेव्हा आमचं नुकतंच तारण झालं होतं. We were having our Christmas celebration at Chetak Housing Society. चेतक हाऊसिंग सोसायटी आहे ना बोपोडीला हायवे वरती तिथं आम्ही क्रिसमसची पार्टी आणि क्रिसमसची मीटिंग ठेवली होती. तेव्हा जागा नाही काही नाही. I wanted to buy a nice suit. मला चांगला सूट घ्यायचा होता. Now I had a blazer. ब्लेझर होतं माझ्याकडे. That color you will never get in the whole world. तो रंग असा होता की अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही. ओके I'm not saying it is not good. It is very Understood. good. No, because actually her sister's husband had sent from Africa. आफ्रिकेहून माझ्या बहिणीच्या नवऱ्याने पाठवलेला. It's good. I'm not saying the color is bad, but that kind of color is very different. म्हणजे रंग वाईट होता असं मी म्हणत नाही. Some purplish and पण little bit वेगळाच red होता. and little bit yellow. All combination of 100 colors हो put together. I म्हणजे had that color. तोवर इंडियामध्ये आपल्याला ते रंग घालायची सवय नव्हती. So I wore that coat. पास्टरांनी तो कोट घातला. And, देन ब्रदर पीटर नो पास्टर ब्रदर And then some creamish pant I wore. क्रीम कलरची काहीतरी And पॅन्ट some green tie, something I wore, I don't आणि know. हिरवी टाय वगैरे. So nicely I was walking like, very nice. And then I was passing Khurki Bazaar. खडकी बाजारातनं जात होतो. And this Milan now he works with us. आत्ताचे आपले मिलन सर जे आता आपल्या बरोबर आता काम करतात आणि आपले झालेत And he met me. ते मला भेटले. He said, काय असं घातलं तुम्ही? I said, I didn't have a matching pant, so what to do? Now this coat is out of the world. पासू त्याला म्हटले काय करू माझ्याकडे घालायला काय धड नाही तर मी घातलं. So to match this coat is very difficult. आता या कोटला सगळं मॅचिंग घालायचं म्हणजे फार अवघड बाबा तर जे होतं ते मी घातलंय. So he said, come out of the car. तर We were मिलन going in somebody's car. मिलन म्हटले की तुम्ही गाडीतनं जरा बाहेर या. आम्ही कोणाच्या तरी गाडीतनं चाललो होतो. I stood near the tube light. I know, still I know the place. अजून मला आठवतं ट्यूबलाईट पाशी उभा राहिलो मी गाडीतनं बाहेर येऊन. He said, मिलन म्हटला give me 10 minutes. 10 मिनिटं द्या मला 10 मिनिटं. Same color trouser I'll give you. त्याच रंगाची पॅन्ट देतो मी तुम्हाला. I said, how can he give me a trouser of that color? मिलन 10 मिनिटात त्या रंगाची पॅन्ट कुठून आणणार. I said, Milan, you will never get it. This is म्हटलं out of the मिलन world. हा रंग जगा बाहेरचा आहे इथं नाही. Just wait. थांबा तुम्ही. He went home. घरी गेला. You won't imagine, same fabric, same color trouser he brought. तेच कापड आणि त्याच रंगाची त्यांनी पॅन्ट आणली. I said, तू आफ्रिका मधनं आणलं का? मी He त्याला said, अरे तुला जे कापड दिलं होतं तू ब्लेझर शिवलं तेच कापड त्यांनी मला पण दिलं आणि त्याच्यामध्ये मी ट्राउझर तर मिलन म्हटलं तुम्हाला जे कापड दिलं होतं ना तेच त्यांनी मला दिलं. तुम्ही कोट शिवला मी पॅन्ट. and I wore it and everybody said, what nice
suit आणि you're wearing. मग पास्टरांनी ती पॅन्ट घातली आणि सगळ्या जणांनी इतकं कौतुक केलं, इतकी बाबा केली की वा ब्रदर पीटर आज बहुत ही हँडसम दिख रहे. Grace of God, grace of God, grace of God. देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा. You know, grace of God gives you joy, peace, happiness. देवाची कृपा जर दारी आली ना तर आनंद, शांती, खुशी सगळं मिळतं. Praise the Lord. We'll Hallelujah. continue next week. पुढच्या सोमवारी विषय चालू ठेवू. Grace and added grace. कृपा, कृपा, भरीची कृपा. धन्यवाद. You see, you may be the son of God, तुम्ही असाल देवाचा पुत्र, yet you need to find favor with God. तरी तुम्हाला देवाच्या नजरेमध्ये अनुग्रह प्राप्त करून घ्यावा लागेल. Did God say, देव म्हणाला ना, "This is my beloved son"? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, Yes, he is my son, हा माझा मुलगा आहे, but I am well pleased in him. पण मी त्याच्यावर प्रसन्न आहे. Why he was well pleased? का प्रसन्न झाला देव? Because of his obedience. कारण मुलगा आज्ञाधारक होता म्हणून. Not because he was his son. त्याचा मुलगा होता, त्याचा पुत्र होता म्हणून नाही, पण आज्ञाधारकतेत राहिला म्हणून. People say, लोक म्हणतात Jesus found so much of grace because he was the son of God. येशूला इतकी सारी कृपा मिळाली कारण येशू देवाचा पुत्र होता, तर येशूला तेवढी कृपा मिळालीच पाहिजे. He ministered as the son of man. पण त्याने मानवी पुत्र म्हणून सेवा केली हे तुम्ही विसरू नका. He did everything to fulfill all righteousness आणि in his त्याने life. सगळं काही आपल्या जीवनामध्ये धार्मिकता, नीतिमत्ता पूर्ण करण्यास्तव येशूनी सगळं केलं. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, my people are gathered here this evening. माझी माणसं आज या सायंकाळी इथे जमा झाली आहेत This is a discipleship meeting. आणि ही शिष्य सभा आहे. Lord, प्रभू, make everyone a true disciple. सगळ्यांना खरा शिष्य कर. Let not one frustrate your grace, Lord. एकानेही तुझ्या कृपेला कंटाळवाणं वागू नये. Make them your Davids. सगळ्यांना तुझा दावीद कर. Make us all your Davids. आम्हाला सगळ्यांना तुझा दावीद कर. धन्यवाद देवा. And let your favor fall on each one of them. आणि तुझी कृपा प्रत्येकावर पडू दे. Father, बाप्पा, we know a way of winning your heart. आम्हाला तुझं हृदय जिंकायचा मार्ग कळलाय That's what we are learning, Lord. आणि आम्ही तेच शिकतोय. How to win the heart of God. देवाचं हृदय कसं जिंकायचं. You have taught us so many things. तू किती सारं आम्हाला शिकवलंस And we know now, आणि आता आम्हाला कळलं. at least to a measure, how to win your heart. कमीत कमी काही प्रमाणात तरी समजलं देवबाप्पा की तुझं हृदय कसं जिंकतात. And Master, प्रभू, we know आम्हाला ठाऊक आहे, once we win your heart, एकदा का आम्ही तुझं हृदय जिंकलं, your gracious hand will always be upon us. तुझा कृपेचा हात नेहमी आमच्यावर असेल. We don't want anything else, आम्हाला Lord. दुसरं काही नको. We want your face to turn towards us. आम्हाला तुझा चेहरा आमच्याकडे झालेला We पाहिजे. want your countenance to shine on us. आम्हाला तुझा प्रकाश आमच्यावर झळकायला पाहिजे. We want your presence to go with us. आम्हाला तुझी उपस्थिती आमच्या बरोबर आली We पाहिजे. want your divine grace, Lord. आम्हाला तुझी दैवी कृपा पाहिजे. Let the grace of God fall upon each one of them. दैवी कृपा प्रत्येकावर पडू दे. As they live for you, जसं ते तुझ्यासाठी जगतील as they walk in righteousness, आणि नीतिमत्तेमध्ये चालतील, as they walk in holiness, पवित्रतेमध्ये चालतील, as they walk in obedience, आज्ञाधारकपणात चालतील, as they walk in mercy, दयेत चालतील, forgiving others, क्षमा करत चालतील, loving others, प्रेम करत walking चालतील, the second mile, दुसरं मैल चालतील, yielding themselves to you and to the people. पूर्णपणे स्वतःला तुझ्या आणि लोकांच्या शरण आणतील. Your grace तुझी कृपा will fall upon them. त्यांच्यावर पडत राहील. God's grace is coming upon each one of you. देवाची कृपा तुम्हा प्रत्येकावर येत आहे. Never forget God's grace. कधी देवाची कृपा विसरू नका. If you are enjoying your family life, it is God's grace. तुम्ही तुमच्या पारिवारिक जीवनाचा जो आनंद घेत आहात तर ती देवाची कृपा आहे. If you are enjoying in your workplace, it is God's grace. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीच्या ठिकाणी आनंद घेत आहात तर ती पण देवाची कृपा आहे. If you are in good health, it is God's grace. तुमची तब्येत चांगली आहे ती देवाची कृपा आहे. If you are having peace at home, it is God's grace. घरामध्ये शांती आहे ती देवाची कृपा आहे. And it came on you. आणि ती तुझ्यावर झालेली Why? आहे. का? Because you are walking righteously. कारण तू नीतिमानपणे चालत आहेस. You are walking faithfully. विश्वासूपणे तुम्ही चालताय. You are walking in the fear of God. परमेश्वराचं भय बाळगून You चालताय. are applying God's principles in your देवाची life. तत्व जीवनामध्ये वापरताय. You are the Davids of God, आणि तू देवाचा दावीद झालाय. who immediately knowing that anger is going to now take over, you retrace your steps back. की जो समजून घेतो की आता राग माझा ताबा घेणार आहे तर पावलं मागे घेतो.
That's why grace falls upon you. म्हणून कृपा तुझ्यावर पडते. When you're about to sin, you retrace your steps की तू back. पाप करायला जाणारच असतो पण तू मागे येतो. When you're angry, you're about to release your anger, but you step back. तू चिडलेला असतो, तू राग काढणारच असतो पण तरी तू मागे येतो, स्वतःला आवळ घालतो. That means म्हणजे God's grace is upon you. देवाची कृपा तुझ्यावर आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद Heal दे. my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Deliver my people. माझ्या लोकांना सुटका दे. Increase my माझ्या people. लोकांना वाढव. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Let them not lack any good thing. आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीची त्यांना कमतरता भासू देऊ नको. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.